आता पाहूया 36 जिल्हे 50 बातम्या। अजित पवार गटाचे आमदार बबन शिंदेचे चिरंजीव रणजितसिंह शिंदे विधानसभा निवडणूक लढवणार। शरद पवारांनी तिकीट नाही दिलं तर अपक्ष म्हणून मैदानामध्ये उतरवणार, बबन शिंदेची प्रतिक्रिया। माढ्यातून लढण्यावर अभिजित पाटील ठाम, माझ्यासाठी सर्व पर्याय खुले, सध्या अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी, अभिजित पाटील यांची प्रतिक्रिया। अजित पवार खरंच दिलेला शब्द पाळणारे असतील तर ते विधानसभेला उभे राहणार नाहीत, अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांचा खोचक टोला। अहमदनगरच्या शेवगाव पाथर्डी मतदारसंघातील भाजपचा अंतर्गत वाद समोर, भाजपा आमदार मोनिका राजळेंविरोधात भाजप पदाधिकाऱ्यांचा मेळावा। भाजपच्या पहिल्या यादीमध्ये माझं नाव निश्चितपणे असेल, भाजपच्या जिंतूर सेलूच्या आमदार मेघना बोर्डीकरांकडून विश्वास व्यक्त, माहितीच्या योजनांवर जनता समाधानी, मेघना बोर्डीकरांकडून विश्वास व्यक्त। एकनाथ शिंदे काय बोलतात त्यापेक्षा त्यांच्या आमदारांचा काय कारभार चाललेला आहे ते जरा बघा, पवार गटाचे माजी मंत्री सतीश पाटलांचा हल्लाबोल। रत्नागिरी जिल्ह्यामधल्या एक तरी जागा मिळावी यासाठी काँग्रेस आग्रही, चिपळूण संगमेश्वर जागेसाठी मवियामध्ये काँग्रेस आग्रही, काँग्रेसकडून सोनल लक्ष्मी घाग यांचं नाव आघाडीवर। हर्षवर्धन पाटलांची अखेर भाजपाला सोडचिठ्ठी, सोमवारी सकाळी 10 वाजता इंदापूरमध्ये शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश करणार, इंदापूर विधानसभा लढवण्याची तयारी। हर्षवर्धन पाटलांसारखे अनेक धक्के येत्या काळामध्ये राजकारणामध्ये दिसतील, हर्षवर्धन पाटलांचं पक्षामध्ये स्वागत करताना शरद पवारांचं सूचक विधान। हर्षवर्धन पाटलांनी घाई केली, हर्षवर्धन पाटलांच्या शरद पवार गटातील पक्षप्रवेशावर विद्यमान आमदार दत्तामामा भरणेंची प्रतिक्रिया। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज संभाजीनगरच्या दौऱ्यावर, विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यामधील प्रत्येक जिल्ह्याची बैठक घेणार। इर्शाळवाडी विस्थापितांना हक्काची घरं मिळणार, सिडकोच्या माध्यमातून 44 कायमस्वरूपी घरांचं बांधकाम पूर्ण, आचारसंहिता लागण्यापूर्वी घरांचा ताबा देणार, मुख्यमंत्र्यांची ग्वाही। पेसा अंतर्गत आदिवासी मुलांच्या मानधन तत्वावर भरतीचा निर्णय, कोर्टाचा अंतिम निर्णय येईपर्यंत मानधन तत्वावर नियुक्ती होणार, आदिवासी आमदारांसोबतच्या बैठकीमध्ये निर्णय। अहमदनगरच्या अहिल्यानगर नामांतराला केंद्र सरकारची मंजुरी, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती, ट्विट करत राधाकृष्ण विखे पाटलांकडून केंद्र सरकारचे आभार। नागपूरचे प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर नवा रेकॉर्ड बनवणार, दिवाळीच्या शुभमुहूर्तावर सलग 24 तास डोसा तयार करण्याचा विश्वविक्रम करणार। पुण्यामध्ये स्थायी समितीच्या बैठकीमध्ये 160 प्रस्तावांना मान्यता, 90 कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी, रस्ते दुरुस्ती, पाणी, विविध भागातील विकास कामांसह उद्यानांमधील कामांचा समावेश। राधाकृष्ण विखेंच्या मुलाविरोधात उभा राहिल्यानं मुलीला त्रास, प्रस्थापितांना आव्हान दिल्यानं माझ्या मुलीला त्रास दिला, पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकरांचा आरोप। गद्दारांना इथे थारा नाही, निष्ठावंतांच्या जोरावर महाराष्ट्रामध्ये पुन्हा मशाल पेटेल, विनायक राऊतांचा विश्वास। पुण्यामध्ये स्कूल व्हॅनमध्ये चिमुकल्यांवर अत्याचाराची घटना घडल्यानंतर आरटीओकडून स्कूल बस आणि व्हॅनची तपास मोहीम हाती, नियमभंग करणाऱ्या वाहनांवर प्रशासनाकडून कारवाई। पुण्यामध्ये पुन्हा बलात्कार, मित्रासोबत बोबदेव घाटामध्ये फिरायला गेलेल्या तरुणीवर तिघांकडून सामूहिक अत्याचार, पीडितेवर रुग्णालयामध्ये उपचार, आरोपींवर गुन्हा दाखल। रायगडच्या पेण तालुक्यामध्ये 14 वर्षीय मुलीवर अत्याचार, डोलवी गावामध्ये 62 वर्षीय पोलीस पाटलांनाच अत्याचार केल्याची माहिती, आरोपीवर वडखळ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। पुण्यामधल्या डेक्कन परिसरामध्ये 77 वर्षीय महिलेची आत्महत्या, माला अंकोला या महिलेनं संपवलं जीवन, मृत महिला माजी क्रिकेटपटू सलील अंकोलाची आई असल्याची माहिती। जळगावमध्ये पवार गटाकडून सरकारविरोधात हक्क मागतोय महाराष्ट्र माझा अभियान राबवण्यात येणार, पवार गट महायुतीच्या कारभाराची चार्जशीट जनतेसमोर मांडणार। धुळ्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या 30 फूट उंच पुतळ्याचं अनावरण, धुळे शाळेतील पांझरा नदी काठावर असलेल्या संभाजी महाराज उद्यानामध्ये बसवण्यात आला आहे पुतळा। जळगावच्या पारोळ्यामध्ये पंचायत समितीमधील कारभाराविरोधात पवार गट आक्रमक, शरद पवार गटाचे माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांच्यासह नागरिकांचं सामूहिक उपोषण, प्रत्येक कामामध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप। वर्ध्यामध्ये जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचं बेमुदत उपोषण, उपोषणामध्ये 17 कर्मचाऱ्यांचा समावेश, प्रकृती खालावल्यानं एका उपोषणकर्त्याला रुग्णालयामध्ये भरती केलं। डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामधल्या रोजंदार मजुरांसह प्रकल्पग्रस्त मजुरांचा रास्ता रोको, अकोल्यामधील वणी रंभापूर इथे विविध मागण्यांसाठी अन्नत्याग उपोषणानंतर रास्ता रोको केला। जळगावच्या भडगावमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकडून भीक मागो आंदोलन, कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये वाढ करण्याची मागणी। परभणीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये ज्येष्ठ नागरिकांचं साहित्याचं वाटप, आमदार राहुल पाटील यांच्याकडून कार्यक्रमाचं आयोजन। परळीमधल्या प्रसिद्ध असलेल्या वैद्यनाथ ज्योतिर्लिंग परिक्षेत्रातील आरोग्य भवानी डोंगर तुकाईच्या दर्शनासाठी भाविकांची रीघ, पुरातन काळातील मंदिर म्हणून परळीच्या मेरुगिरी डोंगरामध्ये वसलं आहे देवीचं मंदिर। गोंदिया जिल्ह्यामध्ये धान कापणीला सुरुवात, यंत्राच्या साह्यानं शेतकऱ्यांकडून धान कापणी सुरू,
परतीच्या पावसानं हजेरी लावल्यास शेतकऱ्यांचं नुकसान होण्याची शक्यता.